डीपीटीसी मधून पैसे द्यायचे नाही, अक्षरशः छळवणूक या पद्धतीनं सगळी दिशा चाललेली. भाषण कोण काय करतंय, कसे बोलतात, मोठ्याचं सन्मान ठेवण्याची पद्धत जी आहे ती आता राहिलेली आहे का? काहींना तर विधान परिषदेचे सदस्यत्व एवढ्या करता दिलं का त्यांनी शिव्या द्याव्या एवढ्या करता दिलेले आहेत कधी कधी. आणि ते थांबत नाहीत बोलायचं. एखादा सदस्य वय कमी असताना सुद्धा असं काही वाईट बोलत असतो, तो ज्यावेळेस थांबत नाही त्यावेळेस असं समजायचं की त्या पक्षाकडून त्याला ते काम दिलेलं आहे. आणि ही जर गुणवत्ता तुम्ही ठेवणार असेल, एकमेकाचा सन्मान यावा. पूर्वी खूप वादविवाद व्हायचे, परंतु परत लॉबीत चहा आला एकत्र बसायचे. व्यक्तिगत द्वेष त्याच्यामध्ये नव्हता. आता व्यक्तिगत द्वेषापर्यंत, पिळवणुकीपर्यंत, छळ करण्यापर्यंत, विरोधी म्हणजे त्याचा छळच करायचा, ही जी वृत्ती आहे ही लोकशाहीला पोषक नाही. आणि मी म्हणतो, आता विरोधी पक्षात म्हणतो म्हणून म्हणत नाही, मी हे इतिहास सुद्धा म्हणणार आहे. चुकतंय कुठेतरी, दुरुस्त करावं लागेल.